स्वागतासाठी उत्सुक आहात, तयारी केली, खूप मी इच्छुक रोजच आहे. उत्सुक असते. मी तुमचं पण स्वागत करायला उत्सुक असते. या कार्यक्रमाला बारामतीकरांपेक्षा विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. विद्यार्थी आपण आणले तसं विद्यार्थी दिसतात बऱ्यापैकी या ठिकाणी. ते मला एकाच गोष्टीची काळजी आहे की इथं विद्यार्थी 10 वाजल्यापासून बसलेले आहेत. पाणी, जेवण, टॉयलेट या सगळ्या सोयी, त्याच्यामुळे खूप कार्यक्रमाला उशीर झालेला आहे. मला फक्त विद्यार्थ्यांची काळजी आहे, त्याच्यामुळे मी तेही नियोजन आता सांगितलं आहे की मुलांसाठी पाणी हे लवकर द्या, कारण का अजून 12 वाजायचे तर जवळपास 2 तास झाले मुलं बसले. बारामतीकरांनी या हा कार्यक्रम शासकीय की राजकीय? मला भारत सरकारकडून इन्व्हिटेशन आले म्हणून मी आले. पण ताई, बारामतीकरांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली असं वाटतं का? कारण या ठिकाणी लोकांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची संख्या दिसते. मला नाही माहिती बाबा, मी अजून आताच गेले नाही. एकूण जी काय रोजगार आपण उन्हात का सगळे सफर करतो? आता मीटिंग झाली गव्हर्निंग काउन्सिलची विद्यापीठाची, त्यात काय झालं? मीटिंग नव्हती, गप्पा गोष्टी. वहिनी पण होत्या तिथं. आर्टिफिशियल इंटेलिजन्सची एक मोठी लॅब बारामतीत होती, त्याची सविस्तर चर्चा AI वर आता सगळी झाली, त्याची माहिती आम्हाला देण्यात आली. काल देवेंद्र फडणवीस म्हटले की मी बदला नाही तर मग आम्हाला एक संधी होती. दादा ज्या पद्धतीने महायुती सरकारमध्ये गेले सर, थोडं माझी ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार. ते फडणवीस असं देखील म्हणालेले आहेत की मुंडे विरुद्ध मुंडे असा संघर्ष पाहिला, आता पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळतो. कुठेतरी एक कालचक्र आहे आणि ते फिरून आलेलं आहे. ठीक आहे, त्यांचं मत असू शकते, लोकशाही आहे, प्रत्येकाला विचार करायचा अधिकार आहे. असं दावा केला जातो तुम्ही बेरोजगारी मुद्दा नेहमी मांडता म्हणून मेळावा इथं ठरवून घेतला गेलाय शासनाकडनं. बघूया ना नक्की. आता डेटा जो तुमच्याच चॅनलवरनं येतोय किंवा वर्तमानपत्रात आज आलेला आहे, त्याच्यात असं सांगण्यात आलंय की 43,000 नाही 30,000. त्याच्यामुळे मी माहिती घेते सरकारकडून की पहिलं वर्तमानपत्रात आलं होतं की 43,000 नोकऱ्या येणार आहेत. आज वर्तमानपत्रात आलंय की 30,000 नोकऱ्या आहेत. आणि वर्तमानपत्रातली माहिती आणि चॅनलवरची माहिती अशी आहे की हे सगळे अप्रेंटिसशिप किंवा टेम्पररी ट्रेनिंगचे जॉब आहेत असं सांगण्यात येतं आहे. त्यामुळे मी माहिती काढते आहे, कारण का माझी समज अशी झाली होती की 43,000 नोकऱ्या मिळणार असं मला वाटलं होतं जेव्हा मी पहिल्यांदा वर्तमानपत्रात वाचलं. त्याच्यामुळे नक्की नोकरी आहे का टेम्पररी काही म्हणजे नुसतं स्किल अपग्रेडेशन आहे का काय, याचा थोडीशी माहिती मी ही डिपार्टमेंट माहिती अशी सगळं कॅम्पसमध्ये इंटरव्ह्यू होतं, प्लेसमेंट होतं, ज्याला आपण ते सगळं फिरून इथं आणलेत असं मी ऐकलं. नाही मग प्लेसमेंटमध्ये परमनंट जॉब्स आहेत. इथे जे चार्ट आपण कशाला उन्हात उभ्या सारखा इकडे चार्ट जर बघितला तर साधारणपणे निम्म्यापेक्षा शांत ताई, काल सुनेत्रा पवारांनी अनिल देशमुख यांची भेट घेतल्याची देखील चर्चा आहे भोरमध्ये, त्याच्याविषयी काय सांगा? लोकशाही आहे, प्रत्येकाला सगळ्यांना भेटायचा अधिकार आहे. ताई, पण एकंदरीत हे जे काही मेळावा आहे तो शक्ती प्रदर्शन पाहायला मिळते, कारण 5 जिल्ह्यांचं एकत्रीकरण या ठिकाणी केलेलं आहे आणि पवार साहेबांच्या बारामतीमध्ये हे केलेलं आहे. कुठेतरी हा इशारा आहे किंवा हे सूचक विधान आहे का एकंदरीत आगामी लोकसभांच्या माध्यमातून? मला नाही माहिती, मी असा विचार करतच नाही, त्याच्यामुळे मला माहिती नाही. एकूण ज्या रोजगाराच्या संधी इथे उपलब्ध करून देण्याचा दावा करण्यात आला आहे त्याच्या निम्म्यापेक्षा जागा म्हणजे तो चार्ट जर बघितला माझ्याकडे पण तो चार्ट आहे, तेच त्याच्यामुळे मी माहिती काढते. प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांची किंवा जर सिक्युरिटी गार्ड त्याचप्रमाणे फ्रीलान्सर अशी पदं जर भरली जाणार असतील तर ती निश्चितपणे अस्थायी स्वरूपाची आहे. करेक्ट. अस्थायी स्वरूपाची तर त्याला आपण महारोजगार मेळावा म्हणायचं नाही मग मला वाटतं कदाचित आपलं इंटरप्रिटेशन चुकलं असेल. ते महारोजगार मेळावा नसून महास्किल मेळावा असू शकतो, म्हणजे स्किल करण्यासाठीच ते ट्रेनिंग किंवा ट्रेनिंग प्रोग्राम असू शकतो असं दिसतंय. आहे फसवणूक होते, शक्यता नाकारते. कार्यक्रमामध्ये मी माहिती घेतो, मी का तुम्हाला डायरेक्ट आरोप करत नाहीये, कारण का मला नक्की माहिती घ्यायची आहे. कारण माझं पण असं वाटतंय ना की पहिल्या दिवशी काय झालं तर 43,000 नोकऱ्या, तर मला वाटलं वा चांगली गोष्ट आहे, आपल्या मतदारसंघात होत आहे, स्वागत आहे. त्याच्यानंतर आलं 30,000, मला खूप वाईट वाटलं की अरे 13,000 नोकऱ्या गेल्या. आता 30,000 वर आले आणि 30,000चं आता आलंय की त्या फक्त ट्रेनिंग आहे, म्हणजे नोकरी आहे का नाही हे मी डिपार्टमेंटकडून माहिती आता घेणार आहे आणि तुमच्याशी बोलू. मग हे याच्या अर्थाने शासकीय यंत्रणेचा गैरवापर होत नाही का? म्हणजे नाही तेच तर बघायला लागेल ना. जर जॉब्स नसते आणि शासकीय यंत्रणेचा कधी यांनी गैरवापर नाही केलाय. शासन आपल्या दारी काय आहे, हे जुमलाच आहे शासन आपल्या दारी. एवढा करोडाचा खर्च करायचा शासनामार्फत आणि त्यातनं प्रचार घडवायचा. माझं म्हणणं एवढा सगळा खर्च करायच्या ऐवजी सरसकट कर्जमाफी
आणि विजेचा बिल शेतकऱ्यांचा माफ करावा सरकारने. हा महारोजगार मेळावा तुम्हाला आणखी एक जुमला वाटतोय का? इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती आणखी एक जुमला वाटतोय का? शक्यता नाकारता येत नाही. डिटेल्स एव्हिडन्स घेतल्यानंतर मी नक्की करीन ते. स्वागत करणार होता इथे त्यांचं अतिथीगृहामध्ये पाहुण्यांचं, तर ते स्वागत होणार आहे का? अशी माहिती मिळते आता अशी माहिती मिळते की पवार साहेबांचं भाषण होणार नाहीये. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं आणि मंगल पर्वत लोढा यांचंच भाषण या ठिकाणी होणार शक्य आहे हे माहिती कितपत योग्य आहे? पवार साहेबांच्याच बारामतीत पवारांनाच बोलू दिलं नाही, आवाज दाबला जातोय.